तेवढ्या गोळ्या कंप्लीट करायच्या लगेच तुला माझ्याकडून शूज ह्याच्यापेक्षा भारी. मित्रांनो आता बनवणार मी भुर्जी आणि आता बघू शकता भुर्जीचं सगळं रेसिपी मी रेडी केलेली आहे. तर ती आमची मम्मी खायला पाहिजे ना गोळ्या टायमावर. तुला ही अंडा करी, ही ऑमलेट आणि ही भुर्जी तिला. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज व्हिडिओची सुरुवात मी करत आहे कारण की आज वैशूला बरं वाटत नाही आहे. थोडीशी तिची तब्येत खराब झाली आहे, थोडं ताप वगैरे तिला आलेला आहे. बट आता सध्या व्यवस्थित आहे, बघू शकता झोपूनच आहे ती अजूनसुद्धा. आत्ता सध्या वाजलेत बघा 8:30, अजूनही झोपूनच आहे. रात्री तिला बराचसा थोडा ताप आला होता आणि परत तिचे पाय वगैरे दुखत होते. मग आता थोडा पाऊस बाहेर चालू आहे, 5-10 मिनिटांनी पाऊस कमी वगैरे झाल्यावर आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. बघू शकता म्हणजे एवढी म्हणजे एन्जॉय वगैरे करत असते, बट आज ती जरा इमोशनल होते. काय दुखते? ताप आला, थंडी वाजते, पाय दुखायला लागले. असं आहे का? जेवण कर ना मग, थोडा नाश्ता वगैरे कर. म्हणलं होतं का नाही मी दवाखान्यात चल. मला वाटलं गोळी खाल्ल्यावर काही काय गोळी खाल्ल्यावर राहीन? आता सध्या थंड पावसाच्या वातावरणामध्ये तुला माहीत नाही का कसले कसले ही असते सध्या, व्हायरल काही बी चालू होत आहे पावसामुळे. थोड्या वेळाने जायचं पण थोडा पाऊस कमी होते ना. पाऊस भरपूर चालू आहे, पाऊस थांबण्यात म्हणजे झिमझिम झिमझिम वगैरे चालू आहे. जायचं आपल्याला म्हणजे गाडीवर जाणार आहेत, मम्मीला घेऊन जाणार आहे. पण पाऊस चालू आहे कमी झाला, बघू आपण तरी पण पाऊस कमी झाला आहे का एकदा. होऊ शकतं बाहेर पाऊस चालूच आहे अजून, आबा भरपूर आलेले, पाऊस चालूच आहे. त्याच्यामुळं थोड्या टायमाने पाऊस कमी झाल्यानंतर निघणार आहे हॉस्पिटलला. तुला 4 इंजेक्शन द्यायला होणार मी, 4 तरी आणणार आहे. डॉक्टर साहेब ही जरा जास्तच का हे व्हायला लागले म्हणतो, हिला 4 इंजेक्शन द्या. हां, थोडं बी काही दुखायला लागले तर लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं. कारण समजतंय बाबा जास्त होण्यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टी ते लगेच सॉर्ट आउट होते ना. जास्त अंगावर काढल्यावर ते नंतर छोटा प्रॉब्लेम मोठा होत असतो. त्याच्यामुळं लक्ष द्यायचं छोट्या छोट्या गोष्टीवर. जायचं ना मग आता पाऊस उघडल्यावरती. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहेत बघा. आता तिला सलाईन वगैरे लावलेलं आहे व्यवस्थित, आणि इकडच्या साईडला बी एक सलाईन लावली होती अगोदर, ती काढून टाकली, आता दुसरी लावली आहे. आणि दोघं बसलेलं होतं इथं. बाकी काय नाही दुखत, पाय दुखते. सलाईन संपल्यावर बघू आपण डॉक्टर काय म्हणते ते. गोळ्या वगैरे खात नाही काय नाही, नुसते फेकू फेकू दे ती गोळ्यान. कसं राहील, कसं राहणार आहे? हां, 4 गोळ्या खाल्ल्या, रात्री एक खाल्ली. बरोबर बाजूला झोपलेली आजी. चला तर मित्रांनो, आम्ही आलो आत्ता जस्ट हॉस्पिटलमधून. डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या, काही सलाईन वगैरे पण लावल्या. आता तिला थोडं बरं वाटतं म्हणून आम्ही लगेचच घरी निघालो. पाऊस काय अजूनही कमी नाही झाला. हे बघा डॉक्टरने गोळ्या दिल्या, सलाईन वगैरे लावल्यात. त्याच्या हाताला अजूनही सलाईन आहे, दाखव. सलाईन लावल्यात आणि काही गोळ्या वगैरे दिल्यात. गोळ्या दाखवतो मी तुम्हाला. गोळ्या दाखव रे, किती दिल्यात? नंतर वगैरे या म्हणलेत ना. 2-3 टाईमच्या गोळ्या दिल्यात. पण सलाईनने तुला बरं वाटलं ना मग? मग दुखतंय का सलाईन हाताचं? नाही दुखत. तिथं रक्त तर निघत होतं सलाईन मधून नंतर शेवट. काढलं निघत असताना थोडं बरं वाटायला मग. मग काय गोळ्या कधी खायला सांगितल्या? संध्याकाळी. मग सकाळचं खाल्लं होतं ना, संध्याकाळचं. मग जेवण कर ना आता. जेवण कर ना आता. काय म्हणाले मी तुला, जेवण कर. हो, तुम्ही मग माझ्या आवडीचं बनवून द्या मला खायला. बुवा डिमांड बघा, आवडीची जेवण करून दे आत्ता. काय खायचंय? मला अंड्याची भुर्जी आणि ऑमलेट. अंड्याची भुर्जी आणि ऑमलेट मला येत नाही ना.
येतंय तुम्हाला सगळं द्या बनवून. नाही येत, खरंच येत नाही मला. तुम्हाला जसं येतं तसं द्या बनवून. खायचंच आहे म्हणा तुला. किती चपात्या खाणार त्यासोबत? किती खाणार सांग? दोन. बघा आम्ही जशी होईल तशी खावा लागेल तुला. मग ती कशी बी आंबट हो, तिखट हो, कशी जशी व्हायची तशी होईल, तुला खावा लागेल. बघा. हो ना. चल ठीक आहे, तुला 10 मिनिटात बनवून दाखवतो. कपडे एकदा चेंज करू दे, मग तुला बनवून देऊ. मित्रांनो, आता बनवणार मी भुर्जी. आणि आता बघू शकता भुर्जीची सगळी रेसिपी मी रेडी केलेली आहे. तर ती आमची मम्मी भाकरी, ते पण बाजरीच्या भाकरी चपात्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आत्ता बनवतो मी भुर्जी आणि एकच नंबर भुर्जी अशी बनवतो. तुम्ही बघतच राहा. सर्वांनी मी कांदा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा मस्त याच्यामध्ये लाल होईपर्यंत मस्त मिक्स करत राहायचं. याला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळूच थोडेसे टोमॅटो मस्त म्हणजे टोमॅटो टाकून घ्यायची. टोमॅटो टाकल्यानंतर त्याला एक जीव मस्त प्रकारे करून घ्यायचे. बघा आता एक जीव करून टोमॅटो टाकून घ्यायचे. हे झोपे कमाय. हे आहे आमच्या घरचा एकदम मेन सदस्य ज्याचं नाव जब आहे आणि फुल एन्जॉय करतो तो. बघू शकता. त्यानंतर टाकले आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा अद्रक लसूणचा पेस्ट त्याच्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून लसणाची पण चव त्याला एकदम मस्त आणि छान लागते. मस्त टाकल्यानंतर अजून थोडा वेळ त्याला मिक्स करत राहायचे, जोपर्यंत टोमॅटोचा रस त्याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत. झालेलं आहे. आता टाकून घेऊया त्याच्यामध्ये फटाफट मसाला. पहिले सुरुवातीला लाल मिरची टाकून घ्यायची, जशी झणझणीत लागली पाहिजे. त्यानंतर थोडासा काळा मसाला, 2 चमचे काळा मसालाही टाकून घ्यायचा. थोडीशी हळद टाकून घ्यायची, जितका तुम्हाला कलर हवा आहे तेवढा हळद टाकून घ्यायची. आणि आपला मेन मसाला राहिला तो आहे मटन मसाला. 2 मिनिटं थोडासा फ्रीजमध्ये आहे. थोडासा मटन मसाला घ्यायचा आपण, जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा मसाला. हातावर जास्त आला म्हणून मी खाली वाटीमध्ये टाकलेला आहे. आणि आपल्याला मसाला जेवढा लागेल तेवढा टाकून घ्यायचा आहे. मग मस्त असं एक जीव परत एकदा करून घ्यायचं आहे. कसं झणझणीत दिसायला लागलंय. काही दिसायला आहे का ना चायनीज आचारी काही दिसायला लागली. हा महत्वाची गोष्ट मीठ कधी बी लय राडा करतंय. कधी तर मीठ कमी होतंय, कधी जास्त होतंय. नियमाप्रमाणे आपल्या हाताने जे कमी जास्त मीठ पडते त्याच्यामुळे मीठ ही मेन गोष्ट आमची आई टाकणार आहे. तिच्या हाताने मीठ टाकलं, आपल्या हाताने एक तर कमी पडेल, आता जास्त पडेल. त्याच्यामुळे आईच्या हाताने मीठ टाकायचं. जब्या तिथलं मिठाचं की मिठाचं इथंच आहे. मी जब्याला फालतू म्हणजे आवाज दिला, पण मिठाचं इथंच आहे. मीठ तुझ्या हाताने टाक, जेवढं लागते भाजीला तेवढं मीठ टाका. नाहीतर भाजी कशी आपली त्या भुर्जी खराब होऊन जाईल. चवीनुसार तिने व्यवस्थित मीठ टाकलेले. आता वारी येते कोथिंबीरची. फायनल लेटेस्ट मध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता फायनल एक्झाम येतो तो म्हणजे अंडे. चला तर मित्रांनो, एक अंडा मस्त म्हणजे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरंही अंडा मस्त टाकून घेऊया. अशा आपल्याला बघू शकता आपण त्याच्यामध्ये टाकलेले 7 अंडे आणि 7 अंड्याची भुर्जी बघा कशी होती. एक जीव मस्त मध्ये करून घ्यायची. अशी जणजणीत अशी वाटायला लागली जसं काय बेसन हटलंय, पण ते बेसन नसून एक भुर्जीचा प्रकार आहे. त्याला नंतर तोडावी लागते. आता ती मस्त मध्ये एक जीव व्हायला लागली. आपली तुम्ही रेसिपी बघू शकता. ही झाली आपली भुर्जी. मित्रांनो, फायनली मी अंड्याची रेसिपी बनवून तिला दिलेल्या आहेत आणि ही शर्यत मी जिंकलेलो आहे. आता खा, जमलं का नाही बघा आधी टेस्ट वगैरे करून. ही अंडा करी, ही ऑमलेट आणि ही भुर्जी. तिला पाहिजे त्या अंड्याचे सगळे प्रकार एकदाच बनवून दिले सगळे.
झालंय छान. नुसती कॅमेऱ्यासाठी मान हलवू नको, खरं रिअल ते काय तर सांग. मीठ पाणी काही कमी आहे का त्याच्यात? सगळं बरोबर आहे. का नुसतं कॅमेऱ्यासाठीच म्हणायचं? नाही, बरोबर आहे ना? जमली ग? एकदम असं माझ्यापेक्षा भारी. मग पोट भरून खा आता. फायनली मित्रांनो, वैशूचं जेवण झालेलं आहे. आता तिची गोळ्या खाण्याची टायमिंग झालेली आहे. आता तिला गोळ्या खायला तर मी फोर्स करतो, बट ती म्हणते खूप कडू गोळ्या असतात. पण मी म्हणलं खावा लागतात, गोळ्या खाल्ल्या तरच आजार बरा होणार आहे. तर ती म्हणाली नाही कडू लागायल्यात. म्हणून मग एक तर काम कर, गोळ्या कुठून तरी खा, अशा याच्यामध्ये कुटायच्या, मग खायच्या. नाही तर मग पाण्यात उगवून तरी खावं लागतं. कडू लागतं. मग कडू लागलं तर खावाच लागतं ना, आजार कसा बरा होणार रे? 4-5 गोळ्या दिल्या. 5 दिल्यात तर मग ते कशाला, मग खावा तर लागणार होत ना ते गोळ्या. कशा खायचं? 2 खायच्या. ते गोळ्या दिल्यात ना, कुठे आहेत ते गोळ्या? कॅप्सूलची दिली. सगळी बारीच्या ज्या गोळ्या आहेत ना, ते सगळी एक गोळी खायची आहे. म्हणजे 4 टायमाच्या गोळ्या दिलेल्या आहेत, सकाळ संध्याकाळ दुपारी नाही दिलेली. ती सकाळ संध्याकाळ, ही दुपारी दिलेली. हा जी आहे ना ती दुपारची आहे. बाकीच्या सगळ्या एक टाईम, म्हणजे संध्याकाळी एक आणि सकाळी. कंटाळा भरपूर आहे पहिल्यापासूनच आहे. तिचे मम्मी पप्पा बी म्हणत होते तिला गोळ्या खायचा भरपूर कंटाळा आहे. पण आता तिला गोळ्या खावाच लागेल तरच बरं होणार आहे. नाहीतर मग जास्त इंजेक्शन 2-2, 3-3 आपल्याला इंजेक्शन द्यायला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. बघ मग इंजेक्शन तुला जास्त घ्यायचे, ब्लड टेस्ट करावं लागेल, सगळ्या गोष्टी करावं लागते. आणि आत्ताच काय तर सांग, गोळ्या खाल्ल्यास तर बरी व्हायची. काय मग पाणी देऊ का? ठीक आहे. म्हणजे एकदा खाल्ल्या ना कडू नाही लागत. असं एक गोळी खायची आणि त्यानंतर एक गोट पाण्याचा प्यायचा, असं गिलासाचा. एक गोट नाही, ही गोळी आधी बघ तोंडात टाकायची, नंतर पाण्याचा गुण आहे तसा आणि पिऊन टाकायची, जाती ती खाली. अशी नाही, अशी जास्त बघची ना हातात तर ती जास्त तुला म्हणजे असं उलटी आल्यासारखं होईल. त्याच्यामुळे डायरेक्ट काय कर, डायरेक्ट अशी एक गोळी तोंडात ठेवायची, पाण्याचा घोट घ्यायचा आणि मग पाण्याच्या घोटासोबत गिळून घ्यायची. कर. एवढ्या गोळ्या खाते मी. पण तुम्ही माझ्यापासून काय लपवून ठेवलं ते सांगा मला. काय? तुम्ही काय ऑनलाईन मागवलं होतं? काहीच नाही. खरं सांगा. खरंच नाही. तुम्ही अरे आपण सांगितलं. तो हॉस्पिटलमध्ये गेलो तर काय केलं? नाही, तुम्ही काहीतरी ऑनलाईन मागवलं सांगा. ना म्हणलं पण तुला काय? शूज घेतलं, पार्सल आले म्हणून माझं. तुम्ही नाही ना सांगितलं मला, पण मला माहिती आहे तुम्ही मागवलं. कुठं ठेवलाय खरंच सांगा. नाही घेतलं मी. कुठं ठेवलाय सांगा मला. नाही घेतलं, खरंच नाही घेतलं. तुम्ही खोटं सांगताय मला. दाखव बरं, कोण म्हणलंय तुला? मला तेवढं नाव सांग, कोण म्हणलं? तुमचा शूज आलाय का नाही? पण मग कोण म्हणलं तुला? आपण तर सोबत हॉस्पिटलला होतो. मी मग कोणी हॉस्पिटलमधून आल्यावरती मला सगळं सांगितलंय. नाही. हो. कोण मला म्हणलं तुला ते? दीदीने सगळं सांगते. दाखवू का तुम्हाला मी? दाखव बरं, खरंच आहे का बघू. तुम्ही किती खरं सांगते. दाखव चल. गोळ्या पाडशील इकडे तिकडं. नाही घेतला. घेतलंय तुम्ही, मला बघू. तुम्हाला तू सांगितलंय सापड. मी बघणार आहे तुम्ही कुठं ठेवलाय. अरे नाही बाबा, बघ त्याच्यात बी बघ, तुला सापडणार. आलंच नाही तर काय. तुम्ही ठेवलाय पण कुठं? नाही नाही, तू कशात बी बघ, नाही घेतलंच नाही, आलंच नाही पार्सल. नाही रे, हे काय मागवलं? आपलं नाही होती. कुणाचं आहे? कुणाचं आहे? खोटं आपलं बोलताय नाही का? होती. आपलं नाही ते, आपलं नाही ते. भैयाचा असेल रे तो, माझा नाही आहे तो, भैयाचा असेल. तुमचा शूज आहे, तुम्ही त्या दिवशी ऑर्डर केला होता ना. अरे ते आला होता, ते ह्याने त्या भैयाने मला घेतला. पण पाहिजे. मला पण पाहिजे. लगेच गाव बसा नाही वर हा भयकारी काय म्हणते ते डायलॉग. मला पण पाहिजे. का पाहिजे तुला? मला पण आवडली heels. हिल्स? हो. हिल पोरी हिला. मला पण
मग ते गोळ्या तर खा आधी, तिथे गोळ्या का जास्त नाटकं नको करू, आता खा गोळ्या, टाइम व्हायला झोपायला. चारणार मला आणि लगेच म्हणणार आता तुला नाही ऑर्डर करणार मी. करणार 100%. तू गोळ्या तर खा, बरी होऊ एकदा, मग आपण सोबत जाऊन घेऊ. खरंच. प्रॉमिस का? ओ नक्की. ओते ओते तुम्ही मला नाही मागवलं मग तुमचाच शूज घालणार. ओते ओते म्हणलं तर एकदा ओते. मित्रांनो, मग वैशूनी गोळ्या वगैरे खाऊन ती निवांत झोपलेली आहे, बघू शकता. निवांत झोपलेली आहे, तिला आरामाची खूप गरज आहे, कारण ते तापीमुळं कसं आम सण वगैरे करते, त्याच्यामुळे ती निवांत झोपली गोळ्या वगैरे खाऊन. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.